झाली आहे, काय आव्हान करायचं? पेट्रोलिंग कालही होती आपली आणि परवाही होती, आजही आहे, रात्रभर व्यस्त असणार आहे. आपल्या पूर्ण शहरामध्ये जे 16 सेक्टर्स आहेत, 16 प्रभाग, त्याच्यामध्ये आपण 32 सेक्टर केलेले आहेत. 32 सेक्टरला, प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी, 5 कर्मचारी आहेत. त्याशिवाय नाकाबंदीचे पॉईंट्स आपले आपण लावलेले आहेत शहरामध्ये. आणि SRPF आहे, RCP आहे. साधारणपणे 400 ते 450 पोलीस कर्मचारी आणि सर्वच अधिकारी, पोलीस स्टेशन इन्चार्ज आणि मी स्वतः आम्ही रोडवर आहोत. कुठल्याही प्रकारे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. आणि काही कॉल्स येत आहेत आम्हाला, ते कॉलही आम्ही अटेंड करत आहोत. आणि भयमुक्त वातावरणामध्ये कुठल्या अतिसारा बळी न पडता शांततेच्या वातावरणात निवडणूक संपन्न होईल या दृष्टीने आम्ही तयारी केलेली आहे. उद्याही साधारणपणे 600 पोलीस कर्मचारी आणि 600 होमगार्ड, 4 DYSP, सर्व 50 अधिकारी, असा एवढा मोठा बंदोबस्त आपण नेमलेला आहे. बंदोबस्त बूथचा प्रत्येक बंदोबस्त, त्याशिवाय अतिरिक्त बंदोबस्त शहरात काय आम्ही पॉईंट सिलेक्ट केलेले आहेत. त्या पॉईंटला तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जास्तीचा बंदोबस्त. त्याबरोबर सेक्टर पेट्रोलिंग, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या पेट्रोलिंग, RCP, SRPFचे सेक्शन्स ठिकठिकाणी आपण डिप्लॉय केलेले आहेत. अशा प्रकारे आपण बंदोबस्ताची रचना केलेली आहे. मॅक्झिमम बंदोबस्त आपण लावलेला आहे, जेणेकरून की भयमुक्त वातावरणामध्ये आणि आपली शांततेच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. नागरिकांना का आव्हान करणार? नागरिकांना हेच आव्हान आहे की आपण उत्स्फूर्तपणे मतदानाकरता बाहेर पडा, मतदान करा आणि लोकशाहीचा आपला जो अधिकार आहे त्याची अंमलबजावणी करा आणि लोकशाही मजबूत करण्याकरता आपल्या मताच्या अधिकाराचा आपण अवलंब करा. जास्त मोठ्या संख्येने मतदानाकरता बाहेर घ्या.